महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यामध्ये चिमणगाव या गावामध्ये एका खास कार्यक्रमाची तयारी चालू होती आणि तो कार्यक्रम म्हणजे कस्तुरी नावाच्या गायीचं डोहाळी जेवणाचा कार्यक्रम. या कार्यक्रमाचं नियोजन एकदम सुंदर रीतीने केले होते जाधव कुटुंबाने. मित्रमंडळी असतील, घरातली मंडळी असतील, तर या सर्वांनी गायीच्या सजावटीसाठी एक एक गोष्ट आणून गायीला सजवण्याचं काम चालू होतं. आणि आजपर्यंत आपण पाहत असलेल्या वेगवेगळ्या मुलाखतींमधलं एक वेगळेपण म्हणलं तर घरातील आपला सदस्य म्हणून गायीला, देशी गोवंशाला एक मानलं जातं. त्या गायीसाठी एक मान सन्मान म्हणून एक सुंदर कार्यक्रम बऱ्याचदा पहिल्या वेताला किंवा दुसऱ्या वेताला देखील बरीचशी कुटुंब हे डोहाळी जेवणाचा कार्यक्रम आपल्याला घेताना आपण पाहिलेला आहे. आणि आज या डोहाळी जेवणाच्या कार्यक्रमाला आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. सर्वात सुंदर असा सातारा जिल्ह्यातील कार्यक्रम होता. हा प्रत्येकाने पाहण्यासारखा आहे. कुटुंबातील गावकरी असतील, मित्रमंडळी असतील, या प्रत्येकाचं याच्यामध्ये सहभाग आता पाहूया या मुलाखतीच्या माध्यमातून थोड्याच वेळात. सर, आम्हाला तुमचं संपूर्ण नाव सांगा आणि तुम्ही सध्या काय करताय ती माहिती द्या. हां, नमस्कार सगळ्यांना. माझं नाव डॉक्टर अरुण वामनराव जाधव. मी याच गावचा रहिवासी आहे आणि मी ज्ञानदानाचं म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक म्हणून काम करतो. सर, खरं तर आमच्या प्रेक्षकांनी आजपर्यंत खूप कमी काळ असा आला की आम्हाला शिक्षक कोणी भेटले. थोडंसं आज आमचे हे जे तरुण वर्ग आहे तर यांना आता तसं पाहिलं गेलं तर मागील काही असा काळ होता की देशी गाय पुस्तकात फोटोशिवाय पाहता येणं अवघड होतं. पण आज आपले शेतकरी मोठ्या प्रमाणात संगोपन करतात. त्याचबरोबर आज हा मोठा कार्यक्रम होतोय की जेणेकरून गाव आज या गोष्टी निमित्त येथे जमलेले. तर सर, आम्हाला थोडंसं हे सांगा की शैक्षणिक दृष्टिकोनातून आपला देशी गोवंश किती महत्वाचा आहे, त्याबद्दल काय सांगू शकता सर? खूप चांगला प्रश्न विचारलात आपण. आत्ताच्या पिढीलाच नव्हे तर पिढीजात सगळ्यांनाच हे माहिती आहे. ज्यांना धार्मिक ज्ञान आहे आणि ज्यांना भारत माहिती आहे, भारत देश, आपली वारसा आणि हक्क परंपरा याचा जर विचार केला तर हे लक्षात येतं की अगदी समुद्रमंथन झालं त्यावेळी सुद्धा नवरत्नापैकी एक रत्न निघालं ते म्हणजे कामधेनू आहे. स्वर्गामध्ये सुद्धा इच्छिलेलं सगळं प्राप्त करून देण्याची ताकद असणारी गाई म्हणजे कामधेनू आहे. आणि कामधेनूचं जर चित्र आपण चित्ररूपाने जरी पाहिली तरी तुम्हाला खिल्लार गाई तुम्हाला स्पष्ट रूपाने अतिशय देखणी, रुबाबदार आणि गाई जातीमध्ये आणि किंबहुना त्या प्रकारच्या सगळ्या वंशामध्ये उत्तम दिसणारी गाय म्हणजे खिल्लार तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे आपल्याला तो वारसा विचारात घेतला तर अगदी वेदापासून त्याचा वारसा आहे. भारत देश असा आहे की आपण आपल्या देशाला सुद्धा भारत माता म्हणतो. आपल्या देशामध्ये गाईला सुद्धा गो माता संबोधण्याचं एक प्रघात आहे. मग त्या अनुषंगानं गाईला माता मानलं जाते. गुरुकुल पद्धती होती, म्हणजे शिक्षण क्षेत्रात तुम्ही म्हणालात म्हणून सांगतो. पूर्वी गुरुगृही जाऊन ज्ञानार्जन करण्याचं काम केलं जायचं. अगदी भगवान श्रीकृष्णांचा जर विचार केला तरी सांदीपनी ऋषींच्या आश्रमात जाऊन ते शिकले. आणि तिथं असताना गायींचं पालन करणं आणि गायींच्या उत्पादनातून मध्ये दूध उत्पादन असेल किंवा इतिहास भरभरून कौतुकानं अगदी या गोवंशाचा आहे जो आपल्याला शिकवतो. आणि शिक्षणाचं आणि या गोवंशाचं अतिशय जवळचं नातं आहे. कारण गायीकडून मिळालेल्या दुधाचं प्राशन करूनच पूर्वी देवदेवतांनी सुद्धा ज्ञानाचं अर्जन केलंय असा आपला इतिहास सांगतो. त्यामुळं त्यांचं त्यावेळेपासून महत्त्व आहे. आणि आज ताग्यात आताही म्हटलं आपण अगदी इंग्रजी माध्यमाला जाऊ द्या, CBSE ICSE कोणत्याही माध्यमाला मुलगा शिकू द्यात, मात्र त्याला धष्टपुष्ट आणि बुद्धिमान व्हायचं असेल तर 100% देशी गायीच्या दुधाचं सेवन त्याच्या आहारामध्ये असलं पाहिजे. कारण ज्ञानवृद्धी आणि कुशाग्र बुद्धिमत्ता याला दुसरा पर्याय मला तरी अलीकडच्या काळात दिसत नाही. हायब्रिड आहे सगळीकडं, संकर आहे, मिश्रित आहे आणि सगळ्या रसायनांच्या वापरामुळं अन्न म्हणून अन्नाचं पावित्र्य राहिलेलं नाही. त्यामुळं देशी गोवंशामध्ये जे काम करतायत म्हणजे तुमच्या सगळ्यांना खरं अगदी मानाचा मुजरा आहे. कारण छत्रपती शिवरायांनी सुद्धा गोवंशाला अतिशय महत्त्व दिल्याचं आपल्याला तुम्हाला जाणवेल. कारण छत्रपती शिवरायांनी आपल्या युद्धभूमीवर सुद्धा एका युद्धाच्या वेळी आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे बैलांच्या शिंगाला कोलीत किंवा मशाली पेटवून ते युद्ध जिंकले. म्हणजे गायींचं, बैलांचं महत्त्व इतिहासामध्ये, पुराणामध्ये आहे. इतिहासामध्ये शिवछत्रपतींसाठी आपण आपला जीवसुद्धा द्यायला आत्ताही तयार आहोत अशा छत्रपतींच्या इतिहासामध्ये आहे. हे सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर या सगळ्या संतभूमीमध्ये तुम्ही बघाल तर गोवंश अतिशय चांगल्या पद्धतीनं पाळला गेला. तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं मध्यंतरीचा कालखंड सर थोडासा काळा कालखंड गेला या गोवंशाच्या निमित्तानं, बरोबर आहे.
गोवंशाच्या देशीच्या बऱ्याच जाती आहेत, पण महाराष्ट्र आणि देशाची शान जगात सगळ्यात सुंदर देखणी आहे तर खिल्लारी मला स्वतःला वैयक्तिक वाटतं. आणि त्याचं महत्त्व मला वाटतं शिक्षण आणि सगळ्याच दृष्टीनं उत्तम आहे, गरजेचंही आहे. खरं तर सर बरीचशी सुंदर माहिती आज तुमच्या याच्यातून मिळाली आम्हाला. सर खरं तर आम्ही आज महाराष्ट्र कर्नाटकमध्ये जेव्हा शेतकऱ्यांकडे जातो तर आम्ही सुद्धा याच विचाराने जातो की शेतकऱ्यांच्या मुलांना हे पण सांगतो की तुम्ही शिक्षण पण करा, त्याचबरोबर आपला देशी गोवंश पण सांभाळा. तर तुमच्या दृष्टिकोनातनं तुम्ही थोडंसं आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना हेही सांगा, शेतकऱ्यांच्या मुलांना, की शिक्षण सांभाळून ही जोड असणं किती महत्त्वाचं आहे. नुसतंच आम्ही असं पण नाही म्हणत तुम्ही नुसतं दावणीचा गाई सांभाळत पुढे जावा, शिक्षण विसरून जावा. त्या दोन्हीची जोड तर तुम्ही थोडंसं मार्गदर्शन आमच्या सर्व विद्यार्थ्यांना थोडक्यात देण्याचा प्रयत्न करेन. पूर्वी सर म्हटलेलं आहे, न चोर हरियम न च राज हरियम न भातृभाग्यम न च भारिकारी वेय कृते वर्धते एव नित्यम विद्याधनम सर्व धनम प्रधानम. सगळ्यात जास्त महत्त्व असणारं धन कोणतं आहे? पैसा, अडका, सोनं, नाणं याच्यापेक्षा महत्त्व कशाला आहे तर विद्याधनाला आहे, ज्ञानाला आहे. आणि हे ज्ञान मगाशी म्हटलं तसं मिळतंय, ते ज्ञान कशा रूपाने मिळणार आहे तर तुमच्या आहार विहार. आज सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला प्रतिप्रश्न विचारला, आपण हे सगळं करतोय कशासाठी? समाधान, आनंद. आणि हे सर आनंद आणि समाधान हे मिळण्यासाठी तुम्ही पैशाचं अर्जन करण्याकरता कोणता मार्ग निवडताय हा तुमचा करिअर वजाचा भाग आहे. पण घरातलं सुख, घरातलं समाधान आणि त्या घरामध्ये काम करणारी, वाढणारी पुढची मागची पिढी जर आनंदही, मग म्हातारा माणूस असू द्यात नाहीतर नवबालक जातक असू द्यात, त्याला उत्तमरित्या संगोपन व्हायचं असेल तर तुम्हाला देशी गोवंशाचं ज्ञान पाहिजे. दारात बंगला 2 कोटीचा असू द्यात, दारामध्ये देशी गाय हवी या मताचा मी आहे. आणि एवढंच महत्त्व या नवीन पिढीला मला तर वाटतं की गोवंशाचं माझ्या दृष्टीनं आहे. गोवंश जपला पाहिजे, ही आपली शान आहे. खिल्लार गाय आम्ही म्हणतोय, तुम्हाला आवडते ती गाय घ्या, पण खिल्लार गाईच्या दुधाला, खिल्लार गाईच्या एकंदरीत शेणापासून ईच अँड एव्हरीथिंग त्याचं यूजमध्ये येतं. असं म्हणतात की त्याच्या मूत्रामध्ये सुद्धा सोन्याचा अंश सापडला जातो. एवढं महत्त्व आहे. मग आपण बर्गर आणि पिझ्झा आणि हॉटडॉग या जमान्यामध्ये जगण्यापेक्षा आपण देशी आपल्या खाद्यपदार्थांना आणि ज्यातनं ज्ञानवृद्धी आहे, ज्यातनं आपलं स्वतःचं अस्तित्व टिकतंय, त्याला महत्त्व देणं मला वाटतंय. या निमित्तानं मी आवाहन करेन आणि थोडीशी विनंती करेन की गोवंशाला थोडंसं ज्ञान म्हणून पाहावं आणि याला महत्त्व द्यावं. सर एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे, तुम्हाला अशी कोणती गोष्ट वाटते? आता आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सोशल मीडियावरती मोठं काम करतोय, तर कुठली गोष्ट आमच्याकडून अशी झाली पाहिजे की जी मुलांच्या दृष्टीने काहीतरी त्यांना पुढे असं काही तुम्ही आम्हाला सुचवावं असं वाटतं का, की जे आम्ही करू शकू पुढील भविष्य काळात? 2 गोष्टी सांगेन शेवटच्या प्रश्नामध्ये तुमच्या उत्तर देताना. पहिली गोष्ट तुमच्या माध्यमातून म्हणजे सोशल मीडिया जो आत्ता सगळ्यात जास्त वापरला जातो आणि त्याचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह बऱ्याच मार्गाचा विचार त्या बाबतीत सुद्धा होतोय. मला असं वाटतं की प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि त्या मोबाईलमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून नको त्या गोष्टी, म्हणजे आता हा इथं बोलण्याचा विषय नाही, पण वेगवेगळ्या गोष्टी त्यामध्ये नको त्या कोरोनापासून तर नव्या पिढीमध्ये गुंतल्या जात आहेत आणि त्या पिढीमध्ये रुजवल्या जाणाऱ्या नको त्या गोष्टीच्या वेळी तुमच्यासारखी, मी मगाशी मानाचा मुद्रा तुम्हाला दिला आहे, छत्रपती शिवरायांचं शिवकार्य तुम्ही करताय असं मी म्हणतो. कारण खऱ्या अर्थानं तुमच्यासारख्या या देशी गायींचा किंवा गोवंशाचं पालन करण्याला उत्स्फूर्तता देण्याकरता, जागृती निर्माण करण्याकरता तुम्ही काम करताय. तुम्ही आजच्या काळाचे खऱ्या अर्थाने शिवरायांचे मावळे आहात आणि तेच काम तुम्ही भरभराटीनं आणि खूप मोठ्या प्रमाणावर करावं अशी मी तुम्हाला महाराष्ट्राच्या मातीच्या वतीनं विनंती वजा सांगेन. तुमचं जे कार्य आहे ते उत्कृष्ट आहे, तुमचं कार्य असंच अखंडित राहू द्यात आणि नव्या पिढीला तुमच्या माध्यमातून आणि तुमच्या सारख्यांची संख्या वाढू द्यात, मावळ्यांची संख्या वाढू द्यात. आणि आता आपण संपवत आलो म्हणून आवर्जून करेन, इथं आमचे बंधुराज प्रसाद किसन जाधव आहे की ज्यांनी स्वतः अगदी संजय घोडावत यांच्या कॉलेजसारख्या नामवंत कोल्हापूरच्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचं ज्ञानार्जन करून, डिग्री संपादन करून, त्यांच्या क्षेत्रामध्ये तर बाप आहेतच ते, पण त्यांनी एक आदर्श नव्या पिढी पुढं मांडून दिला आहे की ते सगळं करत करत मी मगाशी म्हटलं तसं पैशाचं अर्जन करण्याकरता, तुम्ही धनार्जन करण्याकरता काही करा, मात्र याची आवश्यकता आहे एकाच दावणीत असणाऱ्या 2 देशी गाई, खिल्लार गाई एकाच दावणीच्या, हे रेकॉर्ड आहे माझ्या मते, मला जेवढी माहिती आहे, एकाच दावणीच्या 2 देशी गाई आज दोन्ही प्रकारामध्ये प्रथम क्रमांक पटकवतात, हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी बनतात. मला वाटते हा तरुण पिढी करता आदर्श आहे की उच्च शिक्षित तर आहेतच, पण उच्च शिक्षित बरोबर तुम्ही हे परंपरा आणि आपल्याला जे गरजेचं आहे ते गोवंश प्रतिपालन
भगवान श्रीकृष्णाने जे सांगितले तेच पुढं भगवद्गीतेच्या रूपानं 6 रूपानं आपल्याला मिळाले आणि तेच बाकी सगळं संस्कृत वगैरे जाऊ द्या बाजूला, पण आता देशी गायींचं पालन करण्याचा आदर्श यांनी ठेवला आणि देशी गायींच्या या तुमच्या कार्याला पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा देतो. तुम्ही आणि तुमचे जे व्ह्युअर्स आहेत त्यांनासुद्धा सबस्क्रायबर्स आहेत त्यांनासुद्धा मी आवाहन करेन की या निमित्तानं प्रसाद किसन जाधव यांच्या कस्तुरी नावाची गाय, बघा गायीचं नावसुद्धा अतिशय सुंदर ठेवलं आहे. असं म्हणतात की मृगाच्या बेंबीमध्ये कस्तुरी नावाचं एक सुगंधित अत्तर असतं, कस्तुरी असते की ज्याचा सुगंध सगळीकडे पसरतो. म्हणा तर या निमित्तानं तुम्ही माध्यम व्हाल आणि या आमच्या प्रसादरावांच्या बाबूरावांच्या गोवंश पालनाच्या कस्तुरीचा सुगंध तुमच्या माध्यमातून सोशल मीडियाच्याद्वारे संपूर्ण जगतामध्ये पसरावा. आणि व्ह्युअर्सना मी आवाहन करतो की तुम्ही सुद्धा देशी गायींचं पालन करावं. जास्तीत जास्त या व्यक्तिमत्वाच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि या अशा प्रकारच्या कार्याला आपण मोठं करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. धन्यवाद सर. मंडळी, अशा प्रकारे आज सरांनी आपल्याला बरीचशी माहिती दिली. आता आपण थोड्याच वेळात पुढील कार्यक्रम सगळा पाहणार आहोत. सुंदर असा कार्यक्रम येथे पाहतोय. हा कार्यक्रम खरं तर गाईचं डोहाळे जेवण आजपर्यंत आपण चॅनलच्या माध्यमातून बरंच पाहिलं, पण महाराष्ट्रातला शेतकरी कशा पद्धतीने हे गाईचं डोहाळे जेवण साजरं करतो, कशा पद्धतीने त्यांच्या कुटुंबातले व्यक्ती याच्यामध्ये सहभाग घेत असतात. आई, आज तुमच्या इथे जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाबद्दल काय सांगता? आज तुमचा नातू मुलगा कशा पद्धतीने काम करत आहेत? मला तीच एक मोठीपणा का वाटतो तर उच्च शिक्षण घेऊन पण ह्या भागात शिरला गायच्या, म्हणजे गायच्या पोटात आज 33 कोटी द्यावं व्हायचं म्हणजे हा सेवा म्हणजे खूप मोठीच आहे तशी, म्हणून मला खूप आनंद वाटतो. तर असेच माझं सारं कुटुंब त्यातच शिरावं. दुसऱ्या साऱ्या हे करण्यापेक्षा माझ्या कुटुंबाने देवाधर्माची सेवा करावी, गाय पाळावी. गाय दावणीला असलेली, तुळस दारात असलेली खूपच चांगलं असतं, ती माणसाला शुभ असतं. म्हणून मला गायची लय आवड कडपासून होती, पण माझ्या मागल्या नातवानं चालवली ती मला खूप आनंद आहे मोठा आता आहे. आता तुम्ही जसं सांगितलं की तुमचा नातू असेल, मुलगा असेल, हे बरेचसे शिकलेले आहेत पण आज तरी देशी गाय सांभाळतात. तर तुमच्या जुन्या काळामध्ये तुमच्या वेळेस कशा पद्धतीच्या गायी सांभाळल्या जायच्या आणि आज तुमचा नातू सांभाळतोय, हे कसं? गाया अशाच होत्या पण त्यावेळेला एवढं प्रसिद्ध गायकांना नव्हतं. तर गाया ह्याच होत्या, देशी गाया पण माझ्याकडे होत्या आणि खिलारीतली पण 1-2 होती पूर्वी. पण आता वाय जरा अडचणीमुळं माणसांच्या ह्याच्या त्याच्या कमी झाल्या होत्या, पण लगेच माझ्या मुलांनी मागं किंवा नातवांनी चालवलं म्हणून मला ती खूप मोठीपणानं आनंद आहे. आता गाईचं आज आपण गाईचं डोहाळे जेवण आज आपण साजरं करतोय, तसं पाहायला गेलं तर आज तुमची एवढी घरातली मंडळी, नातलं गावकरी इथं एकत्र आलेत, तर हे एकत्र येण्यामागं आपण देशी गाय सांभाळतोय, हा गावाला पण चांगलं कौतुक राहतं. चांगलं कौतुक वाटतंय गावाला पण, गावाला कौतुक वाटतं. गायचं साऱ्यापेक्षा गायचं तुळशीची सेवा हा खूप मोठीच आहे, म्हणजे 33 कोटी देवाची सेवा केल्याप्रमाणे आहे. तर त्या अशीच माझ्या कुटुंबाला अगदी कायम लाभावी, माझ्या नातवंडासनी, परतुंडासनी, मुलासनी अशीच ही सेवा कायम लाभावी एवढीच मला परमेश्वरला मागणी आहे, बाकी काही नाही. आता मी ऐकलं मागाशी तुमच्याकडून तुम्ही शहरी भागात पण मुलाकडे पुण्यामध्ये राहता. हो. पुण्यातलं भाग आणि हा गावाकडचा भाग काय वेगळे पण आहे तिथलं आणि इथलं? वेगळे काय नाही, आपल्या इकडली वाईज जरा शेतीतली काय होतं, गावाकडली लोक आपल्यात सारी ह्याच्यात राहते ती आणि ती त्यांच्या व्यापात असते, ती आपल्या नोकरीच्या ह्याच्यात ती व्यापात राहते, ती तेवढं त्यांचं व्याप असतं. आपल्या खेड्या गावातल्या लोकांनी टाईम मिळतो, शहर गावातल्या लोकांना टाईम मिळत नाही जरा, का तर त्यांचं सारखी पळापळी नोकरीच्या ह्यानं असते आणि खेड्यागावातल्या लोकांनी जरा तेवढाच वेळ मिळतो. जरी आता तासाच्या अर्ध्या तासानं उशिरा गेल तर तेवढा ती वसूल काढून येते. तसं शहरगावात ती टाईमच असतो त्यांचा नोकरीचा, असं असतं, म्हणून किंवा जरा तिथं अवघड वाटतं राहणे. आता देशी गाय आपण घरी सांभाळणं याच्यासाठी असं म्हणतात की ती दावणीला सांभाळली, घराच्या अंगणात असली तर ते शुभ असतं, कामं चांगली होतात. काय सांगता याबद्दल? ह्याच्याबद्दल म्हणजे मला काय वाटतं, एक तुळस आणि गाय, तुळस आणि गाय ही मोठं माणसाचं अगदी सहभाग्य आहे, मोठं अगदी प्रधान्यच त्याची श्रीमंती आहे. ती श्रीमंतीपेक्षा हा 2 श्रीमंत्या लय मोठ्या आहेत त्या, एक तुळस आणि गाय. हे आपल्याला त्याची सेवा केल्यानंतर अगदी आपल्याला कायम सारं घडतं, काय पाहिजे ते मिळतं, आपण एवढलेल्या गोष्टी आपल्या मनातल्या होऊन जाते त्या.
आणि असं काहीतरी अडतूस फडतूस करण्यात काय आपल्याला अर्थ राहत. हो असं होतं. आजी धन्यवाद. आज तुम्ही एक मार्गदर्शन केलं की देशी गाईचं महत्त्व तुम्ही तुमच्या माध्यमातून सांगितलं. तर मंडळी, आज घरातली एक मोठी व्यक्ती की जे आनंद व्यक्त करते, त्यांची मुलं असतील, नातवंड असतील की जे आजच्या काळात देखील देशी गाई कसं संगोपन करत आहेत याबद्दल आजींनी मार्गदर्शन केलं. आपण अजूनही कुटुंबातल्या इतर व्यक्तींची माहिती घेणार आहोत. मंडळी, खरं तर आज शहरी भाग आणि गावाकडचा भाग जर एक गोष्ट जर पाहिली तर त्या जसं शहरी भागात मोठ्या प्रमाणात शिक्षण घेऊन चांगल्या हुद्द्यावरती लोक जात असतात, तसंच गावाकडची लोक देखील मोठ्या प्रमाणात शिक्षण क्षेत्रात चांगलं काम करून चांगल्या मोठ्या पदावरती आहेत. सर, आम्हाला तुमचं नाव सांगा. सर, जयवंत दत्तात्रय जाधव. तुम्ही काय सर्व्हिस करत होता, कुठे असतो? मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये उपअभियंता या पदावर होतो. तिथून मी 3 वर्षापूर्वी रिटायर झालो आणि जवळजवळ 38 वर्ष सेवा पूर्ण करून सिव्हिल इंजिनियरची सेवा पूर्ण करून 38 वर्षांनी रिटायर झालो. ओके सर, आम्हाला आता एक गोष्ट विचारायची आहे. आम्ही आईंकडून पण ऐकलं, आई बरेच दिवस झाले तुमच्याकडे पुण्यामध्ये पण राहिले असतात, तुमच्याकडे गावाकडचं असेल, तर एक विचारायचं आहे की शहरी भागामधलं देशी गो संगोपन कदाचित पाहायला नसेल मिळत आणि आज गावाकडे हा ज्या प्रकारे उत्साह इथे साजरा होतो, ज्या पद्धतीने कार्यक्रम होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाला गावातली एवढी मंडळी इथे जमलीत. तसं काय एखाद्या लग्न सोहळ्याला पण कदाचित आपल्याला निमंत्रण द्यावं लागतं, पण याला बिना निमंत्रण पण आज प्रसादची तुमची बरीचशी मित्रमंडळी आली. काय फरक सांगता शहरी भाग आणि गावाकडचा? हा दोन्हीमध्ये फरक असा आहे की शहरामध्ये लोकांना वेळ नाही आहे आणि वेळ म्हणजे खेडेगावात पण तोच हे आहे, पण तरी पण जी आवड, जी आपण ज्याला आवड म्हणतो, आता हे खिलार जात आहे गाईची, त्याची संगोपन करणं, पालनपोषण करणं, हे जे एक आतून आवड पाहिजे. तशी ह्या माझ्या पुतण्याला म्हणजे तो उच्च शिक्षित असूनसुद्धा त्याला अशी आवड आहे की नाही का की आपण ह्या खिलार गाई पाळल्या पाहिजे किंवा त्याला आतून त्याची ऊर्जा, एनर्जी आहे त्याची त्या ह्याच्यासाठी. तसं शहरामध्ये कसं होतं, आता पुणे जिल्ह्यामध्ये पण आहेत हे करणारे, पण तिथल्या आणि इथल्यामध्ये फरक आहे. पुणे जिल्ह्यात ते कसं की एक व्यावसायिक म्हणून तिकडं पाहिलं जातं, इथं तसं ह्या भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये तसं पाहिलं जात नाही. सर, आता एक गोष्ट पाहिली तर प्रत्येक शहरी भागात राहणारा त्याचं गावाशी एक वेगळं नातं असतं, त्याची नाळ जी गावाशी जोडलेली असते, गावाची माती असेल, आपलं कुटुंब असेल, तर हे सगळं सांभाळताना कसं वाटतं की शहर आणि गावाकडचं परिसर? नाही, मला गावाची खूप आवड आहे, शेतीची आवड आहे. मी पहिल्यापासून जरी नोकरीला असलो तरी महिन्यातून कमीत कमी 1 ते 2 दिवस इथं 38 वर्षात यायचो. आता रिटायर झाल्यानंतर मी जवळजवळ 10 ते 15 दिवस महिन्यातले इथंच असतो आणि मला खूप आवड आहे, म्हणजे शेतीची असेल, गावाकडची वगैरे असं असेल तर पूर्वीपासून म्हणजे लहानपणापासून मी लहानपणी पण शेतात काम केलेलं आहे, त्याच्यामुळे ती माझी एक नाळ जोडलेली आहे. धन्यवाद सर. खरं तर आज आमच्या चॅनलच्या प्रेक्षकांना शहरी भाग आणि गावाकडचं नातं हे एक वेगळं माहिती आज तुमच्या माध्यमातून मिळाली. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, आभार आहे. मंडळी, आज या मुलाखतीच्या माध्यमातून तसं पाहिलं गेलं तर आपण सकाळपासून एक वेगळ्याच प्रकारची गडबड, आनंद या कुटुंबामध्ये पाहतोय. ताई, आज जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये आपण हे जे एवढं म्हणजे आम्ही बरेचसे पदार्थ, फळं पाहतोय, तर हे डोहाळी जेवणाचं महत्त्व काय, हे कशासाठी, काय काय महत्त्व आहे ती माहिती द्या आम्हाला. ॲक्च्युली कसं आहे, डोहाळ जेवण याचं काही शास्त्रोक्त असं काही नाही आहे, हे फक्त एक आपली हौस किंवा आनंद किंवा एक कौतुक म्हणून आपण साजरा करतो. याच्यामध्ये कसं असतं, गरोदरपणा 7व्या ते 9व्या महिन्यामध्ये आपण डोहाळ जेवणाचा कार्यक्रम करू शकतो. पण आता ॲक्च्युली कसं असतं की आधी सुरुवातीच्या काळामध्ये काही खाण्याची इच्छा नसते, पण एक 9व्या महिन्यानंतर आईला किंवा जसं की गाईला म्हणजे हौसेनं गोष्ट तुम्ही खायला देऊ शकता की तिचं भरण पोषण याच्या माध्यमातून झालं पाहिजे.
सो आपण काय करतो की हे सगळे जे पदार्थ आहेत जे गाईला आवडतात Okay. ते आपण या डोहाळे जेवणामध्ये मांडतो आणि ते तिला कौतुकानं खायला घालतो. ओके. आता आज हा कार्यक्रम होता, याच्यासाठी तुमचे नातलग असेल, गावातले तुमचे सर्व मित्रमंडळी किंवा महिला बऱ्याचशा आलेल्या, तर मग यांना तुम्ही घरोघरी जाऊन निमंत्रण दिलं तर कसं केलेलं? ॲक्च्युली आपण डोहाळे जेवणात जसं सर्वांना आमंत्रण देतो तसं एक लोक हौसनं म्हणा, एक कौतुक म्हणा, एक नवीन काहीतरी कार्यक्रम म्हणा म्हणून बरेच लोक इथं जमा झालेले आहेत. आमंत्रण आम्ही फक्त थोड्याफार लोकांना दिलं, पण त्याच्या अगेन्स्ट बरेच जण स्वतःहून आले इथं. ओके. आज असं वाटतं का की म्हणजे आज तसं पाहायला गेलं तर शहरी भागामध्ये गाय किंवा एवढी जागा नसते की कोणाला सांभाळायला, आज गावाकडे असताना अशा प्रकारचं संगोपन तुम्ही करताय तर कसा आनंद असतो हा? आनंद ॲक्च्युली माझ्या तसं प्रसाद हा माझा छोटा भाऊच आहे, त्याला लहानपणापासूनच प्राण्यांची आणि मुख्य जनावरांची खूप आवड आहे आणि त्याचं बीटेक इंजिनिअरिंग झालेलं आहे, पण तरी तो ह्या गोष्टी करतो स्वतःहून पुढाकार घेऊन. त्याचा आम्हाला आनंद वाटतो खरं. आणि कसं असतं, अगोदर आपली एक संस्कृती होती किंवा परंपरा प्रथा असायची की प्रत्येक जसं की आजीनं आमच्या सांगितलं, घराच्या समोर एक तुळशी वृंदावन आणि गायी असावी. सो हे केलंच पाहिजे आणि आपली परंपरा ही पुढे नेलीच पाहिजे. जागेचा प्रॉब्लेम शहरात भलेही असतो, पण शहरातही आता त्या संस्कृतीला प्राधान्य दिलं जाते आणि खेड्यामध्ये पण आता लोक पुढाकार घेत आहेत या गोष्टींसाठी. आता म्हणजे आम्ही शहरी भागात राहतो, आम्ही बऱ्याचशा गोष्टी पाहतो. आता ताई म्हणून तुम्हाला कधी भावाला असं सांगावंसं नाही वाटत का की जग आता पुढं चाललंय, आपण हे गाय सांभाळण्यापेक्षा तू कुठेतरी दुसरीकडे कामधंद्यात लक्ष दे, तर काय सांगते या दोन्ही गोष्टीतला फरक? असं जर म्हणायला गेलं तर प्रत्येकाची एक हौस आणि आवड असते. तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये आवड किंवा हौस आहे त्याच्यामध्ये करिअर करावं. कुठलं क्षेत्र हे लहान किंवा मोठं नसतं. तुम्ही भलेही शिक्षण घेऊन तुम्ही एका उच्च पातळीवर जसं जाऊ शकता तसे ह्या माध्यमातून पण तुम्ही जाऊ शकता. आणि जर आवड असेल तर मला वाटतं हा आपण एक व्यवसाय म्हणून किंवा एक जोडधंदा म्हणून नक्कीच केला पाहिजे. याच्यामध्ये असं कमी किंवा जास्त असं काहीच न मानलेलं चांगलं आणि मला वाटतं तो करतोय हे आम्हाला आनंदाचा आणि एक जसं की आता गाईचा प्रथम क्रमांक येतो, सो ती सुद्धा आमच्यासाठी एक अभिमानास्पद गोष्ट असतेच. सो हे प्रत्येकानं करायला हवं. प्रत्येकाला कसं जॉबच्या वेळेतून इथं येऊन सगळ्या गोष्टी फॉलो करणं नाही होत पॉसिबल, पण तुम्ही जेव्हा करताय हे कुठं आउट ऑफ द बॉक्स जाऊन ह्या गोष्टी असतात. सो यात आम्हाला आनंद आहे. ताई धन्यवाद. आज खरं तर तुमच्या विचारांच्या माध्यमातून आज शहरी भागामध्ये म्हणा किंवा गावाकडे पण जास्तीत जास्त देशी गोसंगोपन, खरं तर आज हा प्रश्न विचारण्यामागे की आज जेव्हा घरातली एखादी व्यक्ती करते, खरं तर तो करत असताना तुमचा पाठिंबा असतो तेव्हा ती व्यक्ती करत असते असं कारण मी महाराष्ट्र कर्नाटकमध्ये फिरत असताना ही गोष्ट जवळून पाहिली की एखादा पुरुष व्यक्ती करतोय पण तुमच्या घरातल्या महिला मंडळींचा जो हातभार असतो, एक म्हणजे काय म्हणू, कमीत कमी एक पाठिंबा असतो, तो त्यांच्यासाठी महत्त्वाचा असतो. मंडळी, आज खरं तर हा जो कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण बऱ्याच जणांच्या मुलाखत घेतल्या, ज्यांचा कार्यक्रम आहे त्यांची बहीण असतील, चुलते असेल, आजी असेल, यांनी बऱ्याच जणांनी वेगवेगळी मतं सांगितली. आणि आज खरं जे कार्यक्रम आहे ते प्रसाद आपल्यासोबत आहे, त्याने वहिनी आपल्यासोबत आहे आणि आजी पण आपल्यासोबत आहे. आजींचे विचार आपण मागाशीच ऐकलेत. प्रसाद, आम्हाला थोडंसं हे विचारायचं की आज खूप सुंदररित्या कार्यक्रम केला, ही गाय आपण कुठून घेतली, कशी घेतली, आणि आज ज्या प्रकारे आम्ही इथं तुमची बरीचशी मित्रमंडळी आलेली आहेत, प्रत्येकाकडून एक गोष्ट आम्ही ऐकली की ज्या प्रकारे मालकाने गाय तयार केली, संगोपन केली, एक म्हणजे प्रत्येकाला अभिमान वाटतो आज तुमच्याकडे बघून की इथं म्हणजे आम्ही चॅनलच्या माध्यमातून आज बऱ्याच जणांचे विचार ऐकले. काय सांगता गायीबद्दल? काय झालं, माझं बीटेक झालं. बीटेक झाल्यानंतर मी व्यवसाय करायचा डोक्यात होता. मी पुण्याला जॉबला होतो. त्याच्यानंतर मी म्हणजे पुण्यात जॉब केल्यानंतर मग व्यवसायासाठी गावाकडे आलो. पण पहिल्यापासून वाटत होतं एक तरी गाय आपण पाळावी. त्यात म्हणजे माझ्या स्वप्नात पण मध्ये आधी गाय येत होती सारखी, म्हणजे त्याच्यामुळेच येत असेल. आणि गायीचं आपल्या हातून म्हणजे कार्य व्हावं, एक तरी आपल्या ह्याच्यात पाळावी. म्हणजे त्याच्या आधी कधी वाटलं नाही गाय पाळावी, कारण त्याचा संबंध कधी जनावरांचा आला नाही, कॉलेजला पण बाहेर असल्यामुळे. पण परत इथं आल्यावर आवड लागत गेली. मग इथं आल्यावर मी पहिली साधी गाय आणलेली. त्याच्यानंतर मग परत आपले कट्टापूरचे अविनाश नाना,
त्यांनी सांगितलं की थोडंसं जातीवंत जनावरं पाळायची तर जातीवंत पाळायची. त्याच्या माध्यमातून मग मित्रपरिवार वाढत गेला. मग आपले SBI बँकेचे जाधव साहेब असतील, प्रफुल्ल साहेब असतील, अमर जाधव साहेब असतील, असे आपले शंभूदादा असतील, असे प्रत्येकजण भेटत गेले. महागावचे परत भाऊ असतील, असे परत आपले राजेंद्र पाटील आहेत, असे खाडे साहेब आहेत. त्यांचा आपला ग्रुप जसं सहवास होत गेला तसं मग त्याच्याबद्दल माहीत होत गेली. मला काय ह्या क्षेत्रात जास्त दिवस झालेले नाहीत, साधारण मला 2च वर्ष झालेली आहेत. पण 2 वर्षात आज मला सुद्धा म्हणजे खरं वाटणं की एवढी चांगली गाय माझ्या दावणीला आहे म्हणून असं हे वाटणं की 2च वर्षात मी एवढी चांगली गाय म्हणजे माझ्याकडे आहे. प्रसाद, आता इथे अजून एक विचारायचं, तुमच्या ताईंनी नुकताच उल्लेख केला की प्रदर्शनामध्ये जेव्हा गाईचा नंबर येतो तेव्हा त्यांना पण आनंद वाटतो की आज म्हणजे बाकीच्यांकडे नाही पण माझा भाऊ काहीतरी वेगळं करतोय. तर आम्हाला थोडंसं विचारायचं, गाईने आपल्या कुठल्या कुठल्या प्रदर्शनात नंबर मिळवला किंवा काय पद्धतीचं प्रदर्शनामध्ये गाईचं काम आहे? गाय मी पहिल्यांदा आणली कस्तुरी गाय, आपली आत्ताची जर ढोकळा जेवण आहे ती. तिनं पहिल्यांदा आणल्या आदतमध्ये पहिला पुसेगावमध्ये आदत प्रथम आली, आदत चॅम्पियन झाली. परत कनेरी मठावर आदत चॅम्पियन झाली. परत दुशामध्ये पहिली आली पुसेगावमध्ये. परत कनेरी मठावर पण दुशामध्ये पहिली आली. परत दुसरी आपल्यापाशी गाय आहे ती सर्जाची पैदास आहे, ती चित्रा. तिचासुद्धा पुसेगावमध्ये आदतमध्ये पहिली झाली आणि कनेरी मठावर पण ती पहिली आली आदतमध्ये. प्रसाद, आता अजून एक पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे, आजी सोबत आहे, वहिनी सोबत आहेत, हे जे संगोपन करत असताना तू जे काम करतो त्याच्यासाठी घरच्यांचा सपोर्ट किती प्रमाणात आहे, कसा आहे ते आम्हाला ऐकायचं आहे. कारण आम्ही बऱ्याचशा प्रेक्षकांकडे ही ऐकत असतो की बाबा घरचा मेन सपोर्ट याला गरजेचं आहे. तुम्हाला कसा आहे सपोर्ट घरचा? नाही, घरचा सपोर्ट म्हणजे कसं आहे, शिक्षण झाल्यामुळं थोडंसं घरचा म्हणजे सगळ्यांचं मत आहे की तू व्यवसायावर शिक्षणावर जास्त फोकस कर. गायींचं म्हणजे आहे पण लगेच नको असं होतं थोडं. पण आता एवढ्या चांगल्या गायी दावणीला आले त्यामुळं आता सगळ्यांचं थोडंसं म्हणजे मत बदललेलं आहे. आता म्हणतात नाही चांगलं आहे, गायी चांगल्या आहेत, गायी पण तशा जातीवंत आहेत त्याच्यामुळं. प्रसाद, आता मी तुम्हाला थांबवतो. वहिनी, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की लग्नाच्या अगोदर तुमच्या तिकडे माहेरी देशी गाई किंवा गुरं असं काही होतं का ना? आज इकडे आहे, काय सांगता दोन्हीबद्दल? म्हैस वगैरे होती घरी. गाई इकडं आल्यानंतरच माझं लग्न झाल्यानंतर ह्यांनी एक खरेदी केली ही आटपाडीमधून आणि तिचा प्रथम क्रमांक पुसेगावमध्ये आला. त्यामुळे आम्हाला पण खूप छान वाटलं की नंबर आला. आपले मिस्टर एवढे छान करते ती जातीवंत गाई त्यांनी पाळल्यात, सांभाळल्यात, पालन पोषण करतात. एवढी भरभराट होती घरात. ते व्यवसाय पण त्याच्याबरोबरच व्यवसाय पण करतात, त्याच्यामुळे खूप आनंद वाटतो. धन्यवाद वहिनी. प्रसाद, आता एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की एखादी गाय खरेदी करण्यापासून आज तयार करण्यापर्यंत मालकाची दिवस रात्र किती मेहनत असते? थोडंसं व्यायाम असेल, खुराक असेल, वैरण असेल, सकाळी लवकर उठणं असेल, बाहेर कुठं कामाला गेल्यानंतर घरीच फोन करून सांगणं असेल, गाईला पाणी पाजा, वैरण टाका, काय मेहनत असते एखाद्याची? नाही, गाई एक गायसुद्धा सांभाळण्यामागं खूप मेहनत आहे. आणि त्यातली त्यात गाय जर म्हणजे प्रदर्शनासाठी जर तयारी करायची असेल तर खूप मेहनत आहे. काही लोकांच्या दावणीला 10 गायी आहेत, पण त्यातली एकसुद्धा म्हणजे तशी नाही, जातीवंत आहेत पण तिच्या अंगावर काही नाही गाईच्या. जर गाई चांगल्या तयार करायच्या असतील तर त्याच्यावर बारकाव्याने लक्ष दिलं पाहिजे. तिच्या खाण्यावर, पिण्यावर असेल, तिच्या वाढीवर असेल, बाकी मग तिची शिंगाची वाढ कशी आहे, तिच्या शरीराचं स्ट्रक्चर कसं आहे, मग तिची तब्येत नीट राहण्यासाठी किंवा ती स्ट्रेस फ्री राहण्यासाठी तिला रोज तुम्ही चालवताय का, रोज मोकळंच थोडं सोडताय का, किंवा तिला व्यायाम कसा आहे. नुसतंच काय कायांचं खायला जास्त आहे मग व्यायाम नाही, मग त्याचं शरीराचा आकार त्यांचा बिघडत जातो. म्हणजे शरीराची जी पेटी असती असताना आपण घेताना असती पण ती राहत नाही परत आहे तशी. आता कस्तुरीचं बघा, आता 9 महिन्याची गाय आहे गाभण, अजून तिच्या शरीराची पेटी आहे तशी आहे. म्हणजे तिला रोज 1 किलोमीटर चालवणं असेल, व्यायाम असेल, त्या दृष्टीतनं तसं जसा तिचा आहार आहे तसा त्याच्याबरोबर व्यायामसुद्धा आहे. हे खूप महत्त्वाचं आहे त्याच्यावर. आणि जनावरं स्ट्रेस फ्री राहतं त्याच्यामुळं. धन्यवाद प्रसाद. आता एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे, वहिनींनी सांगितलं की त्यांनाही आवडतंय, तुम्ही देशी गाई संगोपन करताय, पण वहिनींपेक्षा कदाचित आजीशी पण मी प्रश्न उत्तर विचार, पण आजीला पण कदाचित वहिनींपेक्षा जास्त अभिमान तुमचा आहे. काय सांगता आजीबद्दल? आजीनं आमच्या खूप म्हणजे शून्यातून विश्व निर्माण केले आहे. आज एवढं आमचं सगळं आहे ते तिच्यामुळेच आहे. आणि तिचं एक मला आवडतं की आत्तापर्यंत मी काय केलं आहे त्याला कधी नाही म्हणली नाही. म्हणजे काही असू द्या, तिला असं सांगितलं की बाबा मी ही करतोय कर,
काय अडचण नाही. तिचा सपोर्ट म्हणजे प्रत्येक व्यवसायात म्हणजे सगळ्यात मोठा व्यवसायात खूप मोठा सपोर्ट आहे. म्हणजे गाईच्या ह्याच्यात पण आहे. मी जरी कधी बाहेरून आलो चिडचिड झाली तरी म्हणते असू दे, एखाद दिवस इकडे तिकडे होतं, प्रॉब्लेम नाही काय एवढं. म्हणजे हिचा एवढा मोठा सपोर्ट आहे. आज हिचं एवढं वय झालं तरी आम्हाला आज तुम्ही बघताय किती ॲक्टिव्ह आहे, म्हणजे सगळ्या गोष्टीत ॲग्रेसिव्ह आहे. आज मी कुठं एखादी समजा जमीन खरेदी केली डेव्हलपमेंटला प्लॉटिंगला, तर हिचं पहिल्यांदा तिथं बघायला येते कुठे घेतली, काय घेतली, कशी आहे, काय आहे, तू काय करतोय काय नाही, एवढं हिचं बारकाव्याने लक्ष असतं. ताई, थोडंसं आम्हाला हे विचारायचं आहे की आजचं ढोळी जेवण कार्यक्रम आहे कशा पद्धतीने साजरा झाला, किती लोक असतात आणि ढोळी जेवणाचं महत्त्व काय आहे नक्की? आता ढोळी जेवणाचं महत्त्व म्हटलं की आपण पहिल्यांदा सुरुवातीला पहिले लेडीजचं असायचं आणि गाई म्हटलं की कसं सगळेजण पहिले सुरुवातीला म्हणायचे काय करायचं काय नाही, पण ज्यावेळेस ह्या गाईचं महत्त्व ज्यांना माहिती आहे ते लोकच तेवढे त्याच्यात बाबांनो पुढं सरकत त्याला एक जीव मानायला लागले, आपल्या कुटुंबातील भाग मानायला लागले. नाहीतर काही लोक म्हणणार कशाला गाई काय पाळायचं आहे असं असतं काय लोकांचं. पण तसं न करता हे बाबांनो माझ्या घरातलं माझं मूल आहे, गाई म्हणजे आई आहे, आजी आहे असं म्हणलं पाहिजे. जेव्हा आपण त्याला मानायला जातो तेव्हा तिच्यातून आपल्याला काय प्रगती होते ते आपल्याला पण कळत नाही. तिच्या पायातून कशी लक्ष्मी येते कशी नाही. काय लोक म्हणतात हां बाबांनो ह्यांच्याच बाबांनो आता चांगलं चाललं आहे. अरे बाबा तुम्ही मुक्या प्राण्यांवर तेवढी माया दाखवा, तेवढं त्यांचं व्यवस्थित करा, जोपासना करा. जसं आपण त्यांना जीव लावू तेवढं ते पण आपल्याला जीव लावतात. कुठून त्यांचा आशीर्वाद भेटतो तेही आपल्याला कळत नाही. आणि ढोळी जेवण म्हटलं की आपण सुरुवातीला बायकांना म्हणायचं बाबांनो हे खाऊ वाटते, तिला हे द्यायला पाहिजे. तसंच गाईचं पण आहे, मुक्या जनावराचं आहे बाबांनो हे मला खाऊ वाटते, ते चारा पाला पाचोळा आपण ते खायला घालणं ते योग्य वाटत नाही. ज्यावेळेस आपण गाई खाते बाबांनो हे केळी खाते, तिला केळी घालावे, कलिंगड घालावं, कॅल्शियम जेवढ्या वस्तूतून कॅल्शियम भेटते तेवढ्या वस्तू त्यांना खायला द्यावेत. मग हे कारण आहे ढोळी जेवणाचं. मला वाटतं हे तुमच्यामुळं प्रसिद्ध झालंय की गायींना कसं बाबांनो ढोळी जेवणाचे हे कार्यक्रम होतात हे तुमच्यामुळे झाले. त्यामुळे तुमचं पहिलं आभार, कारण तुम्ही ही खिल्लार महाराष्ट्राची शान मोठ्या नंबरवर आणली. धन्यवाद. आज अजून एक विचारायचं की घरामध्ये आपले इतर कार्यक्रम होत असतात, लग्न असेल किंवा इतर असेल, पण या कार्यक्रमातलं काय वेगळेपण आहे तुम्हाला असं वाटतं की कारण एखाद्या गायी आपण घरातली व्यक्ती म्हणून आपल्या घरातलं सदस्य, आम्ही बऱ्याच जणांकडून ऐकलं तुमच्या या कार्यक्रमात की आमची ही घरातली एक सदस्य आहे, तर कसं तुम्ही बघता गायीकडे तुमच्या? त्या गायीकडे एक आता माझी सेवा कमी असते पण आमच्या मिस्टरांची सेवा भरपूर असते. पण त्या मिस्टरांच्या सेवेला गायीने भरपूर काय दिले. त्या गायीचं एवढं म्हणजे आशीर्वाद चांगले आहेत की आमच्या आजी गेल्या 2 वर्षापूर्वी 2 वेळा वाचले, पण आता त्यांचं वय असल्यामुळे त्या एक्सपायर झाले. पण मी स्वतः 2 वेळा आयसीतून माघारी आले, मी स्वतः. त्यामुळे त्या गायींचा आशीर्वाद चांगलाच आहे आणि ते एक आपलं कुटुंबातलाच भाग आहे. तसंच आपण त्यांना जोपासायचं आणि तसंच बघायचं त्यांच्याकडे. त्यांचा आशीर्वाद भरपूर आहे. त्यामुळे मला तर वाटतंय गायी प्रत्येकानं पाळली पाहिजे. येस मंडळी, आज तसं पाहिलं गेलं तर कार्यक्रमाच्या निमित्त जसं प्रसाद यांनी सांगितलं, गावकरी असतील, नातलग असतील, मित्रमंडळी असतील, हे मोठ्या प्रमाणात आले. प्रसादचे जे मित्रमंडळी आहेत की ज्यांचं मार्गदर्शन प्रसादला कायम असतं तर ते आपल्यासोबत आहेत. सर, तुमचं परिचय द्या, तुम्ही कोण आहात आणि आज या कार्यक्रमाबद्दल काय माहिती देता? सर, मी किरण चंद्रकांत इनामदार. मी आत्ता राहतो मुक्काम पोस्ट दरुज, तालुका खटाव, जिल्हा सातारा. आणि मी शहाजीराजे महाविद्यालय इथं सिनियर कॉलेजवर रजिस्ट्रार म्हणून काम करतो आहे. 1च महिना राहिला आहे माझ्या रिटायरमेंटला. आणि माझी आणि प्रसाद सरांची ओळख होऊन 2 महिने झाले. म्हणजे आत्ताच नवीनच नातं आमचं जोडलं गेलेलं आहे. परंतु ते इतकं जोडलं गेलं की दिवसातून एक 10-15 कॉल तरी आमच्या दोघांचे होतात. आणि मी पण चिमणगावचाच. पूर्वी चिमणगाव हे आम्हाला इनाम मिळालेलं गाव होतं, त्यामुळं याच गावचा मी रहिवासी आहे. आणि काळेश्वराचं इथं एक मोठं मंदिर आहे. या मंदिराचे पूर्णपणे सर्व ग्रामस्थ देखभाल करत असतात. आणि त्यातून आमची आणि प्रसादची खूप ओळख झाली. आणि प्रसाद सर हे गोपालन करतात, त्यामुळं मला त्यांचा जास्त ओढा लागला. माझे वडील चंद्रकांत इनामदार हे
गोपालक होते, गोप्रेमी होते. त्यांच्या काळात त्यांच्याकडं 5-6 गाई, 2-4 बैल हा त्यांचा संपूर्ण जनावरांच्या बाबतीचा प्रेम आणि वृद्धी वाढवण्याची पद्धत होती. परंतु त्यांचं गेल्या जून महिन्यात आकस्मिक निधन वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं. त्यामुळं मागच्या 2-3 वर्षात आमचा त्या संदर्भातला खंड पडला. परंतु मी पण सर्वजणांना एक नम्रतेने विनंती करीन की ज्याप्रमाणे तुम्ही तुमची मुलं जोपासता, तर मुलं तुमची सुदृढ करण्यासाठी, मुलं जोपासण्यासाठी तुमच्या दारात कमीत कमी एक देशी गाय आवश्यक आहे. आजच्या ह्या कलियुगात आणि रासायनिक औषधांच्या पिढीमध्ये जी शेती पूर्ण भ्रष्ट होत चाललेली आहे, ती पिकणं नापीक होत चाललेली आहे. तर ह्या गाईच्या प्रत्येक गोमूत्र आहे, शेण आहे, ह्याच्यापासून शेतकऱ्यांनी शेतीची वाढ सेंद्रिय पद्धतीनं करावी आणि आपल्या दारामध्ये कमीत कमी एक गाय तरी पाळावी, ह्या मताचा मी आहे. आणि मी आज घोषित करतो की मी 31/5 मेला रिटायर होतो आहे. परंतु त्याच्या आधी मी माझ्या दारामध्ये खिलारी जातीवंत 2 गायी घेतलेल्या असतील. मंडळी, खरं तर आता काकांनी ज्या प्रकारे घोषणा केली, खरं तर हे प्रत्येकाने करणं, हा आदर्श घेणं गरजेचं आहे. कारण ज्या पद्धतीने देशी गोसंगोपन केलं पाहिजे याचा आदर्श आपले जे ज्येष्ठ मंडळी घेत आहेत, त्याच पद्धतीने आपण सर्व तरुण मंडळींनी देखील घेऊया. काका खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.